नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. उष्णता खूप वाढलेली आहे. काहीतरी आपल्याला थंडगार प्यावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत कोकमचं सरबत. हे कोकमचं सरबत प्यायला खूप छान लागतं आणि यापासून आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोकम सरबत बनवण्यासाठी मी इथं 1 लिटर थंडगार असं पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कोकम सिरप घालायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं मी कोकम सिरप घेतलेलं आहे. वजनाने हे 100 ग्रॅम आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची 5 चमचे साखर घालायची आहे. मी अख्खी साखर घालत आहे. तुम्ही पिठी साखर जरी घातली तरी चालेल. आता मी 5 चमचे साखर घातलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला काळं मीठ, 1 लिंबाचा रस घालायचा आहे. आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला एकसारखं हलवायचं आहे. गरमी खूप वाढलेली आहे आणि गरमीच्या दिवसात कोकमचं सरबत आपल्या शरीराला खूप सारे फायदे देतो. अपचन, ॲसिडिटी, तुम्हाला भूक नसेल लागत तर हे कोकम सरबतामुळे तुम्हाला भूकसुद्धा व्यवस्थित लागू शकते. आणि तुम्ही हे वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही हे कोकम सरबत घेऊ शकता. साखरेच्या जागी थोडासा तुम्ही गूळ घातला तरी चालेल. उन्हातून आल्या जर हे कोकम सरबत पिलं तर आपल्या शरीरातली उष्णता एकदम नाहीशी होते आणि आपल्याला एकदम असं थंडगार वाटते. ते व्यवस्थित आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. साखर आपली विरघळलेली आहे. तयार झालेलं आपलं कोकमचं सरबत. आता आपण सर्व करून घेऊया. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आईस घालायचे आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला सब्जा. मी 2 ते 3 मिनिट हे सब्जा पाण्यामध्ये भिजत घातला होता. पटकन भिजला जातो. सब्जासुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देतो आणि उष्णतासुद्धा कमी करतो सब्जासुद्धा. असं मस्त झालेलं आहे आपलं कोकमचं सरबत. तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.